राधानगरी तालुक्यात एकूण 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 10 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. या सर्व ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवार अर्ज घेऊन जात आहेत. निवडणुका शांततेत, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज झालंय. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी तालुक्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलंय. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. राधानगरी तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये आज नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या दुसऱ्या दिवशी एकूण 84 व्यक्तींनी 219 अर्ज नेलेले आहेत. तथापि आज दिनांक 17 जानेवारी रोजी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. राधानगरी तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनातर्फे आवाहन आहे की त्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. आणखीन या निवडणुका पारदर्शक आणि निर्भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. राधानगरी पंचायत समितीच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून लता प्रल्हाद एकावडे यांनी आज एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.